మన ముదోల్ నియోజకవర్గం తానూరు మండలంలో ఉన్న జౌలాబి గ్రామంలో ఈరోజు అక్కడ వ్యవసాయ మార్కెట్ కమిటీ ఆధ్వర్యంలో మన మార్కెట్ కమిటీ చైర్మన్ ఆనందరావు పటేల్ గారి ఆధ్వర్యంలో అక్కడ పశువులకు వైద్య శిబిరాన్ని నిర్వహించడం జరిగింది. అవును, ప్రతి గ్రామాన పల్లెన ఉన్నటువంటి మానవులకే కాదు జంతువులకు కూడా వైద్య పరీక్షలు నిర్వహించి వాళ్ళ యొక్క ఆరోగ్య పరిస్థితిని పసిగట్టి వాళ్ళకు అవసరమైనటువంటి మెడిసిన్ ఇవ్వాలన్న ఉద్దేశంతో వ్యవసాయ మార్కెట్ ఆధ్వర్యంలో ఈరోజు అక్కడ ఈ వైద్య శిబిరాన్ని నిర్వహించడం జరిగింది. ఈ కార్యక్రమంలో భాగంగానే మన బైన్సా మార్కెట్ కమిటీ చైర్మన్ ఆనందరావు పటేల్ గారు, వైస్ చైర్మన్ అహ్మద్ ఫారూక్ భాయ్ గారు, అదేవిధంగా మాజీ జడ్పీ వైస్ చైర్మన్ అయినటువంటి మన సాగరాబాయ్ బాషెట్ రాజన్న గారు, డైరెక్టర్ శ్యామరావు పటేల్ గారు, అదేవిధంగా తానూరు గ్రామానికి చెందినటువంటి డైరెక్టర్ మన అహ్మద్ భాయ్ గారు ఈ కార్యక్రమంలో పాల్గొని అక్కడ ఈ వైద్య శిబిరాన్ని అక్కడ ప్రారంభించడం జరిగింది. ఏదైతే ఆవులు కావచ్చు, అదేవిధంగా ఎద్దులు, మేకలు, కోళ్ళు, ఏ జంతువు అయినా కానీ అక్కడ వాళ్ళ యొక్క పరిస్థితిని తెలుసుకొని వాళ్ళ యొక్క ఎదుగుదల, అదేవిధంగా వాళ్ళ యొక్క రోగాలను అక్కడ పరీక్షలు చేసి వాళ్ళకు ఈ విధంగా మెడిసిన్ ఇవ్వడం జరిగిందన్నమాట. అయితే రాను కాలంలో ఆవుల యొక్క సంఖ్య తగ్గిపోతున్నది, మేకల సంఖ్య, అదేవిధంగా ఎద్దుల సంఖ్య, దూడల సంఖ్య తగ్గిపోతున్నది, అదేవిధంగా గేదెల సంఖ్య కూడా తగ్గిపోతున్నది. కాబట్టి ప్రతి ఒక్కరూ ఒకరి ఇంట్లో ఒక ఆవును, మేకను, గేదెను పెంచుకోవాలని అక్కడ ఆనందరావు పటేల్ గారు సూచించడం జరిగింది. అంతేకాకుండా ముదోల్ నియోజకవర్గంలో ఉన్నటువంటి ప్రతి గ్రామాన ఇదే విధంగా పశువుల యొక్క వైద్య శిబిరాన్ని నిర్వహించి ప్రతి ఒక్క ఆవులకు, గేదెలకు, మేకలకు ఈ విధమైనటువంటి మెడిసిన్ను అందించి అక్కడ ఈ ఆవులను, అదేవిధంగా ఎద్దులను కాపాడే బాధ్యత కూడా ఈ మార్కెట్ కమిటీ తీసుకుంటుందని అక్కడ సూచించడం జరిగింది. ఈ కార్యక్రమంలో భాగంగానే మన బైన్సా మార్కెట్ కమిటీ సెక్రటరీ, అదేవిధంగా గ్రామ సర్పంచ్, మాజీ ఎంపీటీసీ తదితర నాయకులు, అదేవిధంగా పిఎస్సిఎస్ చైర్మన్ నారాయణరావు పటేల్ గారు కూడా ఈ కార్యక్రమంలో పాల్గొనడం జరిగింది. जे आपलं तेलंगणा गव्हर्नमेंट सगळं लक्ष देऊन जे माणसाला माणूस आपण बोलू शकतो, करू शकतो, काय ट्रीटमेंट घेऊ शकतो मेडिकल शॉपमध्ये जाऊन, पण जनावराला आपल्याला पालनपोषण करायचं आहे. जनावराला काय जे औषध पाहिजे, जनावरांचं ते रोग आहे त्यांना निवारण करण्यासाठी आपलं जे रेवंत रेड्डी केलेले काम महत्त्वाचं काम आहे. त्या कामामधून आपला भाग घेऊन आज तानूर मंडळाने घेतलेले आपलं आनंदराव पटेलला धन्यवाद करू. आणि इथले जे कंपल्सरी नारायणराव पटेल सागर संघ हर एक घराला एक गाय पाहिजे, आपल्याला दुधासाठी राहू दे, आणि तसंच आपला ऑर्गॅनिक आपल्याला जे शेणाचं खत पाहिजे त्यासाठी आपला गाय पाहिजे. ते गाय ठेवणं आपला महत्त्वाचं आहे आणि ठेवा म्हणून सगळ्यांना विनंती करतो. आजचे मुख्य उद्देश आणि तेच नंतर बी आणि बहुतेक तर मी बघितलो तर गड्याना साहेब आपला मार्केट चेअरमन होतं, आणि त्याच्यानंतर लिंगारेड्डी होतं, त्याच्यानंतर मार्केट कमिटीचं आपला मासेटी दिगंबर होतं, त्याचे झाल्यानंतर विठ्ठल साहेब होतं, विठ्ठल साहेब झाल्यानंतर मुरली रोड होतं, मुरली रोडचे नंतर कृष्णा होतं, आणि आनंदराव पाटील, आणि त्याच्यानंतर राजेश बाबू, असं काही लोक होतं. पण महत्त्वाची गोष्ट काय, कास्तकारसाठी जे मेहनत करणार, तुम्ही कुठं भेटलं की आनंदराव पाटील म्हणते गाडीवर उभं टाकून या साहेब आपलं मार्केटकडे या, तुमचं काय काम असेल तर या, बसून जा म्हणणार. आपला नेता पाहिजे, ते कास्तकारसाठी भागदौड करून ओढणार पाहिजे, ते ओढणार म्हणतात आपला आनंदराव पटेल आहे. आणि मी बघितलं आज जे लीडर आहे ते लीडरचा पक्ष एकच राहते. माणसाला जे काम पाहिजे म्हणलं तर का उभा टाकून बोलणार लीडर म्हणते, आणि बसून उठून आपण बोलून जाणार आहोत, पण कामासाठी ध्यान देणार आणि एकटा 40 वर्षापासून काँग्रेस राहून टिकून देणार म्हणतात आनंद पटेल आता. त्याच्याबद्दल एक धन्यवाद करतो. आणि गव्हर्नमेंटचं काय अनेक प्रकारचे स्कीम आहेत, स्कीमबद्दल आपण विचार करण्यात आला. बहुतेक तरी जे पार्टी येते, कोणत्याही पार्टी राहू दे, या काँग्रेस पार्टी राहू दे, या तेलुगुदेशम पार्टी राहू दे, या BRS पार्टी राहू दे, या BJP पक्ष राहू दे, कोणताही पक्ष ज्या निवडणूक आल्यानंतर त्याच्या स्कीमबद्दल ते करू शकतात. ते BRS गव्हर्नमेंट होतं, काय स्कीम केली, काँग्रेस गव्हर्नमेंट आली, काँग्रेस गव्हर्नमेंटकडे बहुतेक तरी पुष्कळ स्कीम केली, पण ते लोकांना आपण सांगू शकत नाही. जे आता ऋणमाफी म्हणायचं तुम्ही पॉईंट होते ते ऋणमाफी 21,000 कोटी आपल्याला ऋणमाफी झाली, पण काही लोकांना झालं नाही, ते मान्य आहे, झालं नाही. पण झालेले लोक 65%, 70% लोक ते झाले म्हणून सांगत नाहीत. लोक जे ऋणमाफी झाले, कर्जमुक्त झाले म्हणून सांगत नाही लोक. आणि आज तुम्हाला सांगतोय, तुम्ही लक्ष द्या, बसवर फ्री चालले आपल्या महिलांना, ते आपण सांगत नाही. जे 100 से 200 युनिट आपल्याला करंट फ्री होईल ते लोक आपण सांगत नाही. जे झालेले काम आपल्याला आपण
पब्लिकमध्ये सांगण्याचं आपलं गव्हर्नमेंटचं आपलं रेवंत रेड्डी साहेबचं काय किंमत राहील. जे काम झालेलं आहे ते काम आपण कंपल्सरी लोकांना जागृत करावं. आज तुम्हाला बघितलो, आज एक ते 2093 मानव्या आणि ते रैतू आपला हे आरोग्यश्री मानव्या 5 लाख होते 10 लाख केले. कोणतं हॉस्पिटल जा आपलं 10 लाखचं ट्रीटमेंट पाहिजे म्हणतात 10 लाख करणार आता. ते झाल्यानंतर मी तुम्हाला बहुतेक असतील तरी नवयुवक असतील बहुतेक तरी आज नवीन स्कीम आलेलं आहे. आणि एसटी मायनॉरिटी BC चे लोकांना आणि राजीव युवा विकास योजना म्हणून आपलं स्कीम काढलेलं आहे. हे हर एक कुटुंबाला एक लोन द्यावा, त्यांना 80% सबसिडी द्यावा म्हणून ते गव्हर्नमेंट केलेलं आहे. याचा काही लोकांना आपल्याला गव्हर्नमेंट फायदा करायला पण त्याला सांगू शकत नाही म्हणताना नवीन आलेले मुख्यमंत्री साहेब हुशार आहे, भरपूर हुशार आहेत. तेलंगणा राष्ट्रमन आहे, देशामध्ये हुशार मुख्यमंत्री आहे. आता केसीआरला एक हरू शकते म्हणतानी रेवंत रेड्डीच हरू शकते म्हणून सुद्धा माणूस उत्पन्न झालेला आहे म्हणतानी आपलं तेलंगणामध्ये बहुतेक तर पार्टी येते जाते. आम्ही BRS मध्ये होत्या, काम झाले असतील नाही झाले असतील, पण BRS मध्ये आपण 100% आपण कर्जमुक्त झालं नाही. 1 लाख रुपयामध्ये 50% लोक झालं नाही. आता माझ्यापाशी घरी 5 खाते आता 5 मध्ये एक बी झालं नाही. केसीआर पिरियडमध्ये आता बी झालं नाही. मी सांगू शकणार कामात माझे 5 खाते आता एक तरी 2 लाख व्हावा म्हणून म्हणतो. होईनात काही 100 लोकांना काही केलं. आता इंद्रमा घरा येऊन आता गावामध्ये आपलं सिलेक्शन केले तर 500 लोकांना सिलेक्शन केले असतील. टप्प्याटप्प्यानं त्याला 20-25 वगैरे 5 वर्षामध्ये कमसे कम 200 माणसाला इंद्रमा घरा गेले होते. हे अनेक स्कीम आता ते धरणीबद्दल बी आपला धरणीबद्दल बी काही समस्या असतील आपल्या जमीनच्या बारीमध्ये ते समस्या बी सोडणार. हे नावाने तुम्हाला लक्ष देऊन एक सांगतो की जे गव्हर्नमेंट स्कीम आता आपण मोबिलाइज करून लोकांना जागृत करतोय. आपला जे गव्हर्नमेंट स्कीम आपण यूज करून घ्यावे आणि सगळ्या लोकांना जे कार्यकर्त्याला विचारत नाही सगळं ऑनलाईन झालेलं आहे. ऑनलाईनमध्ये जाऊन आता सकाळी ऑनलाईन केलं तर BCL लोकांना लोन पाहिजे म्हणजे ऑनलाईन करू शकतात. आमचे जे कार्यकर्ता लिडर लोकांना कोणी विचारत होत नाही. जे गव्हर्नमेंट आलेले आता YS राजेपासून ते चंद्रबाबू नायडूपासून आणि केसीआरपासून आतापर्यंत डायरेक्ट ऑनलाईन सिस्टम झालेले आहे. त्याच्याबद्दल तुम्ही जे गव्हर्नमेंट स्कीम आता ते उपलब्ध करून घ्या. आणि कास्तकारांसाठी अनेक स्कीम ठेवलेल्या आहेत. आता बहुतेक तर आपल्या इथं बाजूला गोदावरी आहे, गंगा पार झाल्यानंतर त्याला हरेक आपल्याला 500 रुपये बोनस दिलं कुंटल. एक माणसाला 1 लाख रुपये पडले. आपल्याकडे ऋणमाफी झालं नाही, आपल्याकडे रैतू भरोसा झाला नाही. रैतू भरोसा बी आपलं 3 एकरपर्यंत आलेत पण पुरा झालं नाही. आणि हे मार्च 31 पर्यंत पुरा होईल म्हणून शक्यता आहे. आणि मुख्यमंत्रीला येईल आता कवतर भेटणार आता आनंदराव पाटील त्यांना सांगू शकते. आता पुरा टोटली आपल्याला 31 तारीखपर्यंत ते लिमिट नाही त्याला काय जमीन तितकं पडणार आता. आणि कास्तकार लोकांसाठी 15 महिने झाले ते गव्हर्नमेंट येऊन जे ज्या दिवस 15 महिन्यामध्ये अनेक समस्या सुटावं म्हणताना त्रास होते. आणि आपलं केसीआर बी 2 वर्ष काही केलं नाही, नंतर काय सुरू केले काम. हे बी गव्हर्नमेंट आहे. आणि 1 वर्षामध्ये तुम्हाला जे काय कामं असतील बहुतेक तरी सगळं होणार आहे. आणि गव्हर्नमेंट लक्ष आणि माणसाकडं आणि जनावरांकडे लक्ष देणार. आणि रेवंत रेड्डीचा गव्हर्नमेंट आहे. रेवंत रेड्डीमध्ये काम करणार आम्ही जे मुख्य माणसं आता जे मुख्य माणसाला विनंती करतो जे स्कीम आता सगळ्या लोकांना माहिती करा म्हणून विनंती करून आजचं हे कॅम्प ठेवलेल्याबद्दल आणि गावकरी मंडळी माधव पटलांना आणि आंध्र पटलांना धन्यवाद करून समाप्त करतो. जय साहब, हम गवर्नमेंट के स्कीम्स के जो बेनिफिट्स ले रहे, हर गवर्नमेंट आती अपने तरीके से स्कीम्स देती, हर एक का अपना एक प्रोग्राम रहता. मगर रेवंत रेड्डी साहब ये कांग्रेस की गवर्नमेंट आने के बाद से बेसिक चीज़ों पे फोकस करें. सबसे पहले इनका कारनामा 2 लाख रुपये ऋणमाफी. पूरे इंडिया में इस तरीके से 2 लाख रुपये वन डे में है ना कोई स्टेट में ऋणमाफी नहीं की गई. इतने फाइनेंशियली प्रॉब्लम्स के बावजूद, स्टेट के फाइनेंशियली इतने प्रॉब्लम्स के बावजूद भी कांग्रेस गवर्नमेंट 21,000 करोड़ रुपये फार्मर्स के अकाउंट में डाले. उसके बाद रैतू भरोसा 6-6 हज़ार रुपये के हिसाब से कल 4 नारायण पटेल अभी बोले कि 4 एकड़ तक भी कल गिरे बोले. और तेलंगाना के हर घर के हर लेडीज़ को कोई जात कोई मजहब नहीं, तमाम समाज के तमाम लोगों के लिए बस फ्री कर दिया गया है. और उसका पूरा फायदा लेडीज उठा रहे, इसमें कोई शक नहीं है.
और उसी तरीके से गैस सिलेंडर की स्कीम है, 200 यूनिट करंट की स्कीम है। आज ये गवर्नमेंट आने के बाद एक साल में 55,000 गवर्नमेंट नौकरियां ये कांग्रेस गवर्नमेंट दी। अगर कंपेयर करें तो पिछले 10 साल में गवर्नमेंट नौकरियों का सवाल ही पैदा नहीं हुआ। 3 साल नौकरियों को बढ़ा दिए, 58 को 61 साल कर दिए, नया एम्प्लॉयमेंट नहीं दिए। मगर एक साल के अंदर कांग्रेस गवर्नमेंट 55,000 गवर्नमेंट नौकरियां दी। और उसी तरीके से अब जो बेरोजगार है नौजवान, उनको कारोबार करने के लिए गवर्नमेंट 3 लाख रुपये तक का सब्सिडी लोन देना का स्टार्ट करे। 2 जून से वो स्टार्ट होता बोल के बोले तो अभी। और उसके साथ ही मैं हमारे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डी साहब को आज इस प्रोग्राम के तरफ से और आप तमाम लोगों की हमारी तरफ से मुबारकबाद देता हूं कि उन्होंने असेंबली के अंदर 42% BC रिजर्वेशन का रेजोल्यूशन पास करे। मैं इसके लिए हमारी तरफ से, आप तमाम की तरफ से धन्यवाद करता हूं CM रेवंत रेड्डी साहब। और एग्रीकल्चर मार्केट कमेटी भैंसा, आज ये 4था प्रोग्राम है जो वेटरनरी कैंप के तौर पे लगाया गया। ये प्रोग्राम लगाने का मकसद जो एनिमल्स का जो ग्रोथ होना था वो रुक के कम हो रहा। आज हमको दूध 100 रुपये लीटर मिल रहा। इसकी रीज़न ये है कि भैंसों की कमी हो गई, गायों की कमी हो गई, लोग पालने को वो हो रहे, अरे कहाँ रखेंगे, नौकर नहीं है, इस तरीके के जो प्रॉब्लम्स है उस वास्ते लोग एनिमल्स कम हो गए। कम होने से क्या हो गया, आज हम परसों फरीदाबाद उधर गए तो भैंसों की कीमत हरियाणा में 2 लाख रुपये एक भैंस की कीमत है। 2.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये तक का भैंस की कीमत हो गई। और दूध क्या रेट बिक रहा, 100 रुपये, 70 रुपये, 80 रुपये। तो ये करने का बेसिक मकसद ये है कि लोगों में अवेयरनेस आना, लोग ये बोलना। आम्हाला पण खुशी वाटते, आमची कमिटी झाल्यावर, चेअरमॅन झाल्यावर पहिली वेळेस जवळवी या गावी येण्याचा आम्हाला मौका भेटला। तर मंडळामध्ये कोणतं गाव ठेवावं म्हणजे आम्ही तुमचे माधवराव पाटील, आमचे राजानाथ साहेब सगळे आम्ही कमिटीसाठी डिस्कशन केलं कुठे ठेवतो बरं राहते। आता वेटरनरी कॅम्पला तिथं बैल, ढोरं, शेळ्या, हे सगळे कोंबड्या असं सगळं राहायला पाहिजे ना। मग असं विचार करून जे आहे ते मला वाटलं की जवळावीला ठेवतो आपण, जिथं धार्मिक संस्कार राहतात, जिथं धार्मिक लोक राहतात, जिथं सप्ताह चालते किंवा जिथं चांगली शेती करतात त्या जागी कंपल्सरी गाय आहे। त्या हिशोबानं जवळ्या गावी गाय भेटते तसं आम्ही उद्देशाने इथं ठेवण्यात आलेला आहे। आणि खरोखरच डॉक्टर साहेबांनी गायीचं महत्त्व सांगितलं आपल्याला। गायीचं महत्त्व इतकं आहे, आपल्या पुराणिक याच्यामध्ये मी सकाळी उठल्याबरोबर गायीचे पाया पडतात। आणि आज जे या काळात कोलेस्ट्रॉल, ते BP, शुगर, हार्ट हे सगळं म्हणतात ना, तर गायीच्या दुधामध्ये, गायीच्या तुपामध्ये कोलेस्ट्रॉल नसते। गाय आपण तवा बघता, आपण आता आपलं कमी झालं सगळं, आपलं दुसरे शोक लागले, पण तवा जे आहे ते दही, दूध, तूप हे 3 चांगलं खायचे। आता हे वडील माणसं आहात, याला BP, शुगर आहे का विचारा, काय पडलं आहे तुम्हाला? मग आता 10 वर्षाचे, 20 वर्षाचे पोरांना BP, शुगर आहे। आता याचं वय तुमच्यापेक्षा किती कमी आहे, थोडं चल म्हणलं की काहीतरी दुखते आमचं, त्याच नव्हतं म्हणजे काय, म्हणजे चांगलं खाणं भेटत नाही आपल्याला। आता जे जेवण करतो आपण सगळं औषधीचं जेवण करतो। आता हे मका जे पेरले आमच्याकडे तिकडे आहे की नाही, मका कमी आहे की आमच्याकडे इतके मके पेरले, एकरला 5 ते 10 तरी युरिया टाक, त्याच्यापासून काही तयार झालं त्या मक्यापासून, तर ते जे आहे ते युरियाच फवारले, दुसरं काही खायला। स्प्रेची औषधी मनमानी टाकून आले, जे करावं ते आता तरकारी जे आहे ते 3 दिवसाला वांग्यावर स्प्रे करते, जे करू नव्हतं ते करू लागले। हॅलो, आपल्या सवय ताजं जे आहे ते खावं, ताजं म्हणलं की त्याच्यावर औषधीचा परिणाम भरपूर आहे।
काही औषधं अशी आहेत कशालाही धुतलं तर औषधी निघत नाही, ते मध्ये एकजीव होऊन जात, मग आपण कुठून चांगलं राहतो. आज बघा तुम्ही आजच्या काळामध्ये BP, आपला शुगर, कॅन्सर, हार्ट हे पेशंट वाढलेले आहेत. त्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. त्याच्याकरता गाय राहणं जरुरी आहे. आता आपल्याला या आधुनिक काळाच्या हिशोबाने ट्रॅक्टर आले, बैल नाहीत, करायला माणसं भेटणं आले, पण पुढचा काळ असा येणार आहे. सिटीत आता खेड्यातून सिटीमध्ये सगळे लोक चालले. आपण 22,000 नोकरी भेटत तर काही पूर्ण आपलं राहतं. काही दिवसाला 22 वर्षाला पुन्हा आपण पुन्हा खेड्यात येऊनच शेती करावं लागतं. आज जवळचं तुमचं उदाहरण आहे. आज चांगलं पीक काढतं गावामध्ये, एकावर एक कॉम्पिटिशनमध्ये पीक काढतं जवळमध्ये. कुठं शेतीमध्ये लाच आहे मला सांगा तुम्ही. आता मी शेतीच करणार, मी नुसता पट्टेदार हो. मी शेतकरी कोणाला म्हणते, ज्याला शेतीत काम करते त्यांना शेतकरी, जमीन नाही त्याला करून पट्टेदार. आम्ही शेतीचं काम करत नाही ना. करणाऱ्याला कुठं नुकसान आहे मला सांगा. ज्याला स्वतः शेती करते त्याला नुकसान नाहीच नाही, बिलकुल फायदा आहे. उगा आपण शेतीत काही नाही, ते नाही, हे नाही सांगून घेऊन आग चुकून घ्यायचे काम बिलकुल. आपला पुढचा काळ असाच येणार आहे, शेती करावंच लागेल. आणि तुमच्यासारखे आणखी शेतकरी काय नक्की मातीची परीक्षा करायला पाहिजे. जसं माणसाला ताप आली, 2दा-3दा ताप आल्यावर काय करतात डॉक्टर? ब्लड टेस्ट केलं, रक्त परीक्षा, लघवी परीक्षा केलं, मलेरिया आहे, टायफॉइड आहे, काय ते कळतं. तसं जमिनीचं पण मातीची परीक्षा करावं लागतं. तुम्ही इतकं मेहनत करता, इतकं खर्च करता, तुम्ही जर मातीची परीक्षा करून जर तितकं खर्च लागणार, तितकं फवारणीची औषध लागणार, कमी लागते खर्च. आपलं माहित नाही. आता हे चांगलं शेतकरी करणार आहे, पाटील चांगलं करते म्हणून याला पाहून पाऊस. आता माझ्यासारखं काय करते, आमचा नोकरदार फोन करते, पाटीलला ताजला युरिया टाक, तुम्ही टाक, DAP टाकतात. एकदा खाली युरियाच्या थैल्याची DAP घेऊन जाते, खाली DAP युरिया नेते. ते आमचा नोकरदार काय ते पाहून देते, ते आणखी DAP टाकत, ते राहते युरिया नाही तर DAP. असं करून आपण जे आहे ते माहिती राहायची खूप लाच करून घ्या. शेतीमध्ये तितकं खर्च करायची जरूरत नाही. तर मातीची परीक्षा केली तर काय कमी आहे ते कळते आपल्याला, ते तितकं आपण येतो. ते कोणीच मागणार. आपण कोणताही नेता येऊ द्या, कोणती पार्टी येऊ द्या, काही बी येऊ द्या, हे कोणी मागते. दुसरं मागायची दुसरी अशा हात की आपल्याला काहीच काम नाही, संबंध नाही ते बघता. पहिली पायरी शेतकऱ्याची. शेतकरी करणाऱ्यांना पहिलं मातीची परीक्षा करावं, तर त्याच्या शेतात काय करावं काय नाही. धुऱ्याला धुरा लागून राहत नाही, दोघांचे शेत सारखे राहत नाही. ही सर्वात पहिली पायरी आहे. त्याच्या बाद आपण शेती चांगली करू शकतो. इथं का सांगायला म्हणजे तुम्ही चांगले शेतकरी आहात, चांगलं करता या गावात, पीक बी भरपूर काढता. आता तुम्हाला जितकं हरभरा पिकते, आम्ही काही बी घेतलं आमच्यापासून निघणार, आम्ही जास्त टाकत नाही निघणार, आवडे येणार तुमच्याकडं आम्हाला, तुमच्या एरियात आले. त्याच्यावर पण लक्ष द्या. मातीची परीक्षा सेंटर आम्ही प्रयत्न करायला, मंडळ मातीच्या परीक्षा सेंटर राहावं, शेतकऱ्याला सवलत व्हावं. पण आपण कोणी मागणं आलं ना शेतकरी तांदूळ आलेले चालू केले, त्याचा फायदा घ्यावा. चालू म्हणजे ते जाणारच नाही, ते काय करते, माती घेऊन जात त्याला करणार घेतलं त्याची माती होती. कसं करणार, त्याला करावंच लागतं. त्याला आता डॉक्टरसाहेब आहे समजा, त्यांनी गावं जास्त आहेत, तिथं काय इमर्जन्सी राहतो येते. आता त्यांनी एका गावात असेल तर टाईम लागते यायला थोडं, असंही होऊ शकते की आपण फोन केल्या त्याने त्या कोणत्या राहतं की, पण यायला पाहिजे. आणि का म्हणजे डॉक्टरचं काम डॉक्टरच करते, आपण इतके माणसं आपण ते काम करू शकणार. त्याच्याकरता आज आम्हाला जवळ राहतं, समाधान वाटलं, चांगलं वाटलं. आणि आजची गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे, आज जे आहे ते शेतकऱ्याला सवलत होण्यासाठीच हे कॅम्प ठेवलेला आहे. म्हणजे जनावर चांगलं राहील तरच आपण बघता, व दिसायला काय चांगले दिसते, मधून काय प्रॉब्लेम आहे ते माहिती नाही. आपण म्हणजे बिमारात सांगता पोट दुखायला काय व्हायला, काय बऱ्याच जनावरच्या पोटामध्ये गांडूळ होतं, मोठ्याचे होतं. हां, पण त्याच्यामुळे काय ते काय बिमार होते ते कळलं आपल्याला. आपला फक्त काय राहते, दूध काढून घ्यायचं माहिती राहते. त्याच्याकरता डॉक्टरची जरूरत आहे आपल्याला, आणि ते सगळं ट्रीटमेंट करायला पाहिजे. आणि हेल्दी राहते, जसं एक काय वीक राहते त्याला टॉनिक पाहिजे. तर आपण त्याचा चांगला फायदा घ्यायला पाहिजे. आज जे आहे ते रेवंत रेड्डी साहेब हे जे प्रोग्राम ठेवायला प्रत्येक जागी प्रत्येक राज्यामध्ये चालू आहे. आणि आज सीताक्का मॅडम आपले जिल्हा इन्चार्ज मंत्री आहेत, ॲग्रिकल्चर मिनिस्टर आहेत, ते सगळ्यांनी प्रोग्राम करायला आम्हाला सांगितलं. आणि आता आमचं कामच आहे, आम्ही काम म्हणजे आम्ही पहिल्यापासून सेवेतच आहात. तुमचं गाव काही मला नवं नाही, आम्ही तर घड्याला 6 वाल्यापासून तुमच्या गावाला येत होता. तेव्हापासून 83 पासून मी एका पक्षात आहे. तर आज बी जे आहे ते आम्हाला खुशी वाटली तुमच्या गावात येऊन काहीतरी आम्ही थोडं फुल नाही फुलाची पगडी काहीतरी केल्यासारखं. आणि राजांना साहेब सांगितले की या एरियामध्ये गोदाम पाहिजे म्हणून. तर बघू आता त्याला काय प्रयत्न कसं करावं लागतं. आता तर पहिले तुमचं तांदूळचं जे मोठं गोदाम आहे ते गोदाम बांधलेलं आहे, त्याला कंपाऊंड वॉल नाही.
डुकरं गाडो म्हशी काही बी सगळं थैले करून टाकले खराब झाले. तर पहिलं कंपाऊंड वॉलचा प्रयत्न करून आले आम्ही. कंपाऊंड वॉलनी त्याला सीसी रोड असे. आता ट्रॅक्टरला लाईननं 2-2, 3-3 दिवस जर राहिले, रोज ट्रॅक्टरला 2000 किराया म्हणजे 2 दिवस राहिले तर 4000 गेले, आपलं काय उरते. त्याच्याकरता सीसी बी करायचा आम्ही प्रयत्न करून आले. सीसी झालं तर काय होते, ट्रॅक्टरमधून खाली टाकून ताडपत्री जाऊन बेफिकर जाऊ शकता. कंपाऊंड राहिले तर आपण फुल प्रॉब्लेम निघून जाऊ शकतो. चालू आहे प्रयत्न. का म्हणतो आतापर्यंत कितीतरी चेअरमॅन निघून गेले, ते सगळे मंजूर होईपर्यंत चेअरमॅन उतरून चाललं राहते 2 वर्षाचं पिरियड, ते काहीतरी असं त्याच्यामध्ये काही करू शकणार असेल तरी प्रयत्न चालू आहेत. काहीतरी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद झालं तर होईल. तुमच्या पैशाचं गोदाम जर व्हायचं असेल तर तुम्हाला जागा द्यावं लागेल. जागा द्यावं लागेल तुम्हाला. जागा जर लिहून दिली, तुम्ही रजिस्ट्रेशन करून देतो, त्याला प्रयत्न करता येते आपला. ते तुमच्याच हँडवर राहते, आमचं काय नाही ना. पुन्हा तुम्हालाच हँडवर करून टाकता बांधून देऊन. आमचे पैसे लावून तुम्हाला देतात. बघा तुम्ही प्रयत्न करून तुम्हाला जागा कुठे भेटते, काय भेटते. तुम्ही जागा देत असाल तर त्याचे आम्ही 100% प्रयत्न करू. आज जे आहे ते सरकारचे खूप स्कीम आहे. आता कसं आहे, खूप राहील ते मलाही नाही. आता माझ्या घरात 5 खाते, आता मला ऋणमाफी झालं नाही. का झालं नाही म्हणता, माझ्या नावावर 1.5 लाख आहे, बायकोच्या नावावर 1.5 लाख आहे. किती झालं? 3 लाख झाले. फक्त ते 2 लाखपर्यंत 2 माफ झालं. मुलाचंही आमचं तसं आहे, 2 मुलांचं आमचं 5 खाते दिसतात. आपला आणलंय म्हणजे आपण नाराज झालो, पण काही आपल्या भावाला झाले ना, आपल्या लोकांना झाले ना, बऱ्याच लोकांना. त्याच्यावरही सरकारचा फोकस आहे. आम्ही भेटल्या तेव्हा सांगल्या, त्याच्यापेक्षा मी त्याला सांगून आले की ते 2 लाखच्या वरचं कसं करावं. फक्त पैसे नसल्यामुळे आता अडचणीत आहे सरकार, याच्यावर मी विचार करू लागलो. आज काल संध्याकाळपर्यंत जे आहे ते 4 एकरपर्यंत रहित भरोसा पडलंय. आणखी कंटिन्यू राहते, त्याला काही तारीख नाही, आता बंद होती म्हणायचं नाही, कंटिन्यू चालत राहते. परवा काय झाले, परवा आतापर्यंत बरंच पडून जात होतं. परवा इलेक्शनमध्ये कोडमध्ये ते आहे ते बंद केले. इलेक्शन कोडच्या याच्यानं बंद झाल्यामुळं पुन्हा आणखी काल 4 एकरपर्यंत पडलं आहे. 5 एकर 6 एकर जसं जसं पैशाचं हे राहील तसं तसं पडत राहते. आज जे आहे ते आपल्याला झालेल्या गोष्टीचं बी आपण कसं राहते म्हणजे सांगून घ्यायला पाहिजे. आज गॅस बुटीचा आपला काही फायदा नाही, काय खूप फायदा आहे ना गॅस बुटी, नाही काय मला सांग. 500 रुपये म्हणजे फायदा आहे. आज जे आहे ते करंटचं बिल कमी येत नव्हतं घरांना आपला, ज्याचं सिस्टमॅटिक आहे त्याला आज 200 युनिट म्हणताना आज खूप फायदा झाला ना आपला. नवरा बायको माणूस घेतो, बायकोला नवरा पैसे दिले गेले, ते पुढे जावं रुसून जावं म्हणून जात गेलं. आता माझ्या घराला बसमध्ये बसलं निघून जाते. काय म्हणजे गोड सांगायला पाहिजे, त्याचं आपलं जे बेनिफिट झालं ते आपण बेनिफिट बी समजायला पाहिजे. मला आलं नाही म्हणून आपण सगळं बी आपण नाराज होऊन गव्हर्नमेंटला हे करत नाही. आणि कोणी बी विरोध बोललं समजा, आता गव्हर्नमेंट 5 वर्ष काँग्रेसची राहणार आहे, मी खूप बी विरोध बोललो तर मी तर करणार ना. कोणी विरोध बोललं तर करावं तर तेच काँग्रेस सरकारच करावं लागेल, तेच मुख्यमंत्री करावं लागेल, तेच कॅबिनेट करावं लागेल. तर त्याच्याकरता मी म्हणायचं काय म्हणतात, त्याचा आपण फायदा बी घ्यावा. सगळे विरोधच बोलत राहिलं तर मग करते कोण मला सांगा. आज जे आहे की इंद्रमाचे घर आहे, आता ते बी चालू होणार आहेत. परवा लिस्ट पूर्ण फायनल जातात, त्याच्यावर घर त्याचाही फायदा घ्यावा आपण. आता खूप आपल्या गावामध्ये आजे पराजे बांधले ते आपले घर आहेत, ते इंद्रमाचे घर नाहीत. तवाच्या काळात त्या 10 वर्षाखाली गव्हर्नमेंट देतेच घरात, तर पुन्हा आता यायला घर, त्याचाही फायदा घ्यावा. पहिलं गरीबाला द्यावं, त्याच्यावर आपण घ्यावं सगळ्याला. आपण त्याची सव आपण स्कीम सोडून हो. ते सगळं करायसाठी काय एकजूट पाहिजे, सगळे मिसळून काम केलं तर सक्सेस होतं. आज जे आहे ते नौजवान लेकर पुरे रिकाम करू लागले. त्याला 3 ते 4 लाखचं लोन आहे, ते अप्लाय करायचं सिस्टम जे आहे ते तुम्हाला ऑनलाईनमध्ये जे आहे ते मी सेवामध्ये माहीत करून घ्या सांगू लागेल. त्या लेकराला जे आहे ते आज कोणता तरी धंदा करायसाठी 3 ते 4 लाख लोन भेटणार आहे. त्याच्याकरता मी अप्लाय करावं. हे 10 लोक गेलं तर गावात एक 3-4 लोकांना बी आता चांगलंच होईल ना. सगळ्याला येणार तर 3 लोकांना आता आपल्या गावात फायदा झाल्यासारखंच होईल. त्याचा पण प्रयत्न करा. नौजवान लेकरं खूप आता शिकून घरी बसून राहतं ना. तसल्याला जे आहे ते आता स्कीम आता मुख्यमंत्री साहेब आपले चालू केले, त्याला अप्लाय करायचं सिस्टम मी सेवामध्ये आहे, ते पण करा. आणि आज जे आहे तुमच्यापाशी चांगला प्रोग्राम झाला आहे.